हॅलो. आता आपला नेक्स्ट टॉपिक जे असणार आहे विटॅकरचं सजीवांचं वर्गीकरण जे आहे. विटॅकर्स क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझमचं पहिलं जे किंगडम आहे ते आहे किंगडम मोनेरा. ओके, तर आज आपण ती सुरुवात करूया. तर पहिले अगोदर आपण बघूयात की बघा वैज्ञानिक हे जे क्लासेस आहेत, ठीक आहे, यांनी बॅच सुरू केलेली आहेत. ठीक आहे, तर हे आपण ते सायन्स सामान्य विज्ञानची ऑनलाईन बॅच असणार आहे. तर ती असणार आहे 999 मध्ये. आणि सपोज तुम्हाला इंटिग्रेटेड बॅच जॉईन करायची असेल तर ती पण राहणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही यांचे संचालक जे सर आहेत कैलास सर यांना या नंबरवर कॉल करू शकतात. ओके, त्यात सामान्य विज्ञान हे मी घेणार आहे डॉक्टर राणी जय. तर लक्षात ठेवा आपला लास्ट टॉपिक जो होता तो आपला काय कम्प्लीट झालेला. हॅलो. आता आपण सामान्य विज्ञानची बॅच सुरू केलेली आहे. ठीक आहे, तर विज्ञानिकेतन इथे ऑनलाईन लेक्चर्स चालू झाले आहे सामान्य विज्ञानचे. तर ही फक्त तुम्हाला मॉड्यूल सायन्स सामान्य विज्ञानचं घ्यायचं असेल तर त्याची फी आहे 999. आणि विज्ञानिकेतन मार्फत इंटिग्रेटेड बॅच पण चालवली जाते. तर त्याच्यासाठी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कैलास सरांना कॉल करून या नंबरवर कॉल करून विचारू शकता. ठीक आहे, तर लक्षात ठेवा आपण लास्ट लेक्चरला सामान्य विज्ञानचं लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं सजीवांचे वर्गीकरण. ठीक आहे, सजीवांचे वर्गीकरण कशा पद्धतीने झालं ते बघितलं. त्यात आपण सांगितलं होतं की विटॅकरचं 5 किंगडम क्लासिफिकेशन. ठीक आहे, तो आपण आता एकदम डिटेल मध्ये बघणार आहे. 5 किंगडम क्लासिफिकेशन जे होतं विटॅकरचं, त्यांनी सगळ्यात जसं आपण इथे आता बघूयात विटॅकर्स 5 किंगडम क्लासिफिकेशन. ओके, 5 किंगडम कोणती कोणती दिली होती विटॅकरने. किंगडम मोनेरा, ठीक आहे, त्याच्यानंतर किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय म्हणजेच कवक, वनस्पती आणि प्राणी. तर पहिलं सगळ्यात पहिलं आपण बघणार आहे आता किंगडम मोनेरा, सृष्टी मोनेरा. ओके, तर आता सृष्टी मोनेराचे हे जे सजीव आहेत हे कशा प्रकारचे असतात हे आपण आता बघू घेऊया. ठीक आहे, तर हे सजीव जे असतात किंगडम मोनेरामध्ये कोणते सजीव टाकलेले आहेत किंवा या किंगडम मध्ये कोणते सजीवांचा समावेश होतो तर ते असतात आदिकेंद्री, प्रोकॅरियोटिक. त्यासाठी आपण बघितलं असून त्यांच्यात पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात. केंद्रक हा पूर्ण विकसित नसतो आणि जे अंगके असतात म्हणजे सेल ऑर्गनल्स ते पण जास्त काय म्हणतात त्याला विकसित नसतात आणि पटलबद्ध मेम्ब्रेन बाउंड नसतात. केंद्रक हे आभासी असून केंद्रकाला केंद्रकाप काय म्हटलं जातं, केंद्रकाप न्यूक्लियोड असे म्हटले जाते. कोणत्या पेशीमध्ये, प्रोकॅरियोटिक. ठीक आहे, दुसरे ह्या सृष्टीत येणारे सर्व सजीव एक पेशी असतात म्हणजे ते आर सिंगल सेल. ठीक आहे, असतात यांची पेशी भित्तिका सेल वॉल ने बनलेली असते. ठीक आहे, हे जे पण सजीव आहे, ठीक आहे, या सजीवांमध्ये जो आउटर मेम्ब्रेन जी असते ही कशाने बनलेली असते, पेशी भित्तिका. ओके, पेशी भित्तिका जी असते ही कशाने बनलेली असते, पेप्टाइडो ग्लायकेन कशाने बनलेली असते यांची पेशी भित्तिका, पेप्टाइडो ग्लायकेनने. जसं आपण वनस्पतीमध्ये पण बघा वनस्पतीचे जे पेशी असतात त्यांना पण काय असते आहे, पेशी भित्तिका, पण त्याची पेशी भित्तिका बनलेली असते सेल्युलोजने. ठीक आहे, पण जीवाणू किंवा किंगडम मोनेरामध्ये जे सजीव आहे यांची पेशिका भित्तिका कशाने बनलेली असते, पेप्टाइडो ग्लायकेन. हे बघा इथे आहे. ओके, नेक्स्ट सजीव स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. ते पण किंगडम मोनेरा सृष्टी मोनेरा मधले सजीव काय आहे, स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात किंवा स्वतः अन्न तयार करत नाही, दुसऱ्यांवर अवलंबून असतात, परपोषी असतात, हेटेरोट्रॉप्स. पृथ्वीवरील सर्वात पहिले सजीव, पृथ्वीवर बघा सर्वात पहिले जे सजीव आले होते बघा पृथ्वीवर का लगेच मनुष्य किंवा डायनोसॉर्स मोठे मोठे प्राणी हत्ती हे नाही आलेले. पृथ्वीची पूर्ण उत्क्रांती झाली आहे. तर एक पेशीय सजीव पासून मग बहुपेशीय विकसित प्राणी तयार झालेले. ठीक आहे,
तर सगळ्यात पहिले पृथ्वीवर जे सजीव आले ते कोणत्या सृष्टीचे होते, तर सृष्टी मोनेराचे होते. तर सर्वात पहिले सजीव, हा पॉईंट लक्षात ठेवणार. जीवाणू या सृष्टीतील सजीव आहे. तर या सृष्टीत कोणतेच प्राणी किंवा सजीव घेतले जातात, जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया. ओके, तर किंगडम मोनेरा म्हणजेच कोणाचा अभ्यास इथे आपण करणार आहे, एक्झॅक्टली ते करत असतो आपण बॅक्टेरिया. कोणाचा अभ्यास करत असतो, जीवाणूचा. ओके, जीवाणू कसे आहेत, मग याच्यावर तुम्हाला जीवाणू आता लक्षात राहायला ठेवायला सोपं जाणार आहे. ते म्हणजेच काय आहे, ते एकपेशीय, युनिसेल्युलर. ओके, दे आर प्रोकॅरियोटिक, दृश्य केंद्री, सॉरी आदि केंद्री, प्रोकॅरियोटिक. ओके, ठीक आहे. आणि जीवाणू कसे असतात, स्वयंपोषी किंवा परपोषी. ओके, आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया किंगडम मोनेराच्या. आता पोषण पद्धती आपल्याला बघायची आहे किंगडम मोनेराची. ठीक आहे, पोषण पद्धती जसं आपण बघितलंय तिथे एक काय आहे, स्वयंपोषी किंवा ते काय आहे, परपोषी. स्वयंपोषी म्हणजेच काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. आता स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात तर ते कोणत्या प्रकारे, एक तर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे, हे फोटो ऑटोट्रॉप्स म्हणतो आपण त्याला. काय म्हटलं जातं त्याला, फोटो ऑटोट्रॉप्स. ठीक आहे, आणि रासायनिक क्रियेद्वारे बघा, स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणजे ती ऑटोट्रॉप्स आहे. पण इथे रासायनिक क्रियेद्वारे ते स्वतःच अन्न, अशांना आपण म्हणतो किमो ऑटोट्रॉप्स. ओके, आता इथे बघ ना, हे सजीवात काय येतात म्हणजे फोटो ऑटोट्रॉप्स मध्ये, याच्यामध्ये काय असतं आहे, अन्न तयार करायसाठी फोटोसिंथेसिससाठी पिगमेंट, क्लोरोफिल आणि बॅक्टेरियोविरिडिन, हे दोन जे पेशीत आपण म्हणतो ना, जसं वनस्पतीमध्ये क्लोरोफिल हा पिगमेंट असतो, रंगद्रव्य असतं, याच्यामुळे काय होतं, प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया होते. तर बॅक्टेरिया, जीवाणूमध्ये ही जी प्रकाश संश्लेषणची क्रिया जी होते ते कोणते पिगमेंट होतात ज्याच्यात होते, तर एक असते क्लोरोफिल आणि हरितद्रव्य, आणि दुसरं म्हणजेच बॅक्टेरियोविरिडिन, हे पिगमेंट राहत आहे. ओके, आता पुढचं ठीक आहे, याला किमो ऑटोट्रॉप्स बघून घेऊया. मला इथे नेक्स्ट साईडला जाऊयात, पहिले फोटो ऑटोट्रॉप्स बघूयात नेक्स्ट साईडवरचा. ओके, तर हे पूर्ण काय आहे, एक मिनिट, इथे तुम्हाला एका साइड मध्ये व्हायला पाहिजे होतं. हे एक मिनिट, हा जो पूर्ण भाग आहे ना, हे सगळं पहिल्या साईडचं कंटिन्युएशन आहे प्रकाश संश्लेषणचं. आता बघा, रंगद्रव्य असतात, कोणते कोणते रंगद्रव्य असतात आपण बघितलं, क्लोरोफिल आणि बॅक्टेरियोविरिडिन, हे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी. आणि बघा, यांच्यामध्ये जी प्रकाश संश्लेषण क्रिया होते कोणामध्ये, बॅक्टेरियामध्ये, ही कोणत्या प्रकारची असते, जसं आपण म्हणतो ना CO2 आणि H2S. वनस्पतीमध्ये जी होते ती काय होत असते, हे बघा, खाली मी वनस्पतीची पण रिॲक्शन दिली आहे तुम्हाला समजवण्यासाठी. वनस्पतीमध्ये होणारी प्रकाश संश्लेषण क्रिया CO2 प्लस H2O, मग काय तयार होतो, C6H12O6 प्लस O2. या प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये काय होतं, वनस्पतीच्या बाहेर बाय प्रोडक्ट काय करत आहे, ऑक्सिजन, काय बाहेर पडत आहे, ऑक्सिजन. म्हणून याला आपण म्हणतो ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस. ओके, पण जे वनस्पतीमध्ये हे होत आहे, राईट, पण जे बॅक्टेरियामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होते तर यात कोणाचा सहभाग असतो, CO2 बरोबर H2O9, कोणाचा असतो, H2S, हायड्रोजन सल्फाइडचा, आणि याच्याद्वारे बघा हे तयार होत आहे शुगर, C6H12O6 प्लस, बाहेर ऑक्सिजन नाही पडत, बाहेर काय पडतो, सल्फर, गंधक बाहेर पडतो. ह्या क्रियेत ऑक्सिजन बाहेर नाही पडत तर काय बाहेर पडतो, गंधक तयार होतो. म्हणून या प्रकाश संश्लेषण क्रियेला आपण काय म्हणतो, अनऑक्सिजेनिक. काय म्हटलं जातं, अनऑक्सिजेनिक. आलं लक्षात, तर फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही जीवाणूंमध्ये अनऑक्सिजेनिक असते, ते हे विधान बरोबर राहणार आहे. तर जीवाणूमधली ही रिॲक्शन तुम्ही लक्षात ठेवा, जीवाणूमधली. ओके, तर हा एक पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही. आणि वनस्पतीमधली फोटोसिंथेसिस प्रक्रिया. ठीक आहे, आता परत आपण पहिल्या पेजवर जाऊयात. रासायनिक क्रियेद्वारे स्वयंपोषी, त्याला आपण म्हणतो किमो ऑटोट्रॉप्स, आणि ज्या पद्धतीने हे करतात त्याला आपण म्हणतो किमोसिंथेसिस. तर उदाहरण काय आहे, नायट्रीकरण म्हणजे नायट्रिफाईंग बॅक्टेरिया. तर बघा, NH3 ते काय आहे, नायट्राइट. ठीक आहे, तर नायट्राइटचं रूपांतर कशामध्ये होत आहे, नायट्रेट. हे कोण करतो, नायट्रोसोमोनास आणि नायट्रोकोकस जीवाणू. ठीक आहे, तर ही क्रिया जी आहे स्वयंपोषी, तर ही कोण, याला आपण काय म्हणतो, रासायनिक प्रक्रिया. उदाहरण, नायट्रीकरण करणारे जे जीवाणू आहेत ते, यात काय होतं, नायट्रेटचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, नायट्रेट.
ठीक आहे, नायट्रेटचं रूपांतर नायट्रेटमध्ये, आणि हे करायसाठी कोणत्या बॅक्टेरियाज आहे इथे, नायट्रोसोमोनास आणि नायट्रोकोकस. ओके, आता नेक्स्ट परत आपण मागच्या साईडला जाऊयात, परपोषी. जसं आपण बघितलं की मोनेरा मधले जे काही सजीव आहे एक तर स्वयंपोषी आहे, दोन पद्धतीने अन्न तयार करतात, आणि काही परपोषी आहे म्हणजे स्वतः अन्न तयार करत नाही, दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. तर त्यात पण दुसऱ्यांवर अवलंबून राहतात म्हणजेच काय, मृतोपजीवी, सॅप्रोफायटिक. ठीक आहे, म्हणजे हे काय करतात, सडलेलं कुजलेलं पदार्थ असतात त्याच्यामधनं काय करतात, कुजतात आणि अन्न तयार, स्वतः अन्न त्यातनं घेत असतात, स्वतः तयार करत नाही, कुजलेल्या पदार्थामधनं घेतात. एक्झाम्पल क्लोस्ट्रिडियम. काय आहे, क्लोस्ट्रिडियम. क्लोस्ट्रिडियम हे जीवाणू बघा की अन्न खराब होतं ना आपलं, अन्न खराब होणार किंवा आपण म्हणतो ना विषबाधा झाली, तर याच्यासाठी जो कोणता बॅक्टेरिया असतो कारणीभूत, क्लोस्ट्रिडियम. बॉट्युलिझम. ठीक आहे, परजीवी, पॅरासायटिक म्हणजेच काय, स्वतः अन्न तयार करत नाही, दुसऱ्यांवर अवलंबून असतात. विब्रिओ कॉलेरिक. विब्रिओ कॉलेरिक, त्याच्यात आपल्याला कॉलेरा हा आजार होतो, खूप लूज मोशन्स वगैरे होतात, हे कोणत्या बॅक्टेरियामध्ये होतं, विब्रिओ कॉलेरा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट सिम्बायोटिक्स. आता हे तिसरं बघा, नेक्स्ट साइड मध्ये घेतलंय मी, सिम्बायोटिक. सिम्बायोटिक म्हणजेच काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, पण ते कोणाबरोबर राहून एकमेकांना दोघांची मदत होते, आणि ते उदाहरण काय आहे, रायझोबियम. काय एक्झाम्पल आहे, रायझोबियम. हे रायझोबियम म्हणजेच काय आहे, की जे पण रूट्स मध्ये हे बॅक्टेरिया राहत असतात, तर रूट्स जे काय म्हणतात त्याला, रूट्स मुळांपासून यांना अन्न भेटतो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे पूर्ण क्रिया सुरू राहते. तर सजीवी, सिम्बायोटिक. ओके, तर हे झालं तुमचं कॅन्सर पोषण पद्धती, कोणाचं, किंगडम मोनेराची. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचे, जीवाणू सृष्टी मोनेरा. आता जीवाणूबद्दल थोडं डिटेल बघायचं आहे. सृष्टी मोनेरा ही कोणाची सृष्टी आहे, तर जीवाणू. मी ऑलरेडी पण तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. तर पुढे येणार तुम्ही जीवाणूचे प्रकार. ठीक आहे, आता जीवाणूचे प्रकार आपण तीन पद्धतीने करतो. एक म्हणजे आकारानुसार, एक म्हणजे पेशी भित्तिकानुसार, आणि तिसरं म्हणजे कशाभिका अनुसार. ठीक आहे, तर आकारानुसार पहिला घेऊयात. आता आकारानुसार जीवाणूचे प्रकार, कोकस. ठीक आहे, फोकस कोणाला म्हटलं जातं, ज्यांचा आकार कसा असतो, गोलाकार. जे जीवाणू कसे असतात, आकाराने गोल असतात. बॅसिलस म्हणजेच काय आहे, दंडाकृती. त्यांचा आकार कसा असतो, या पद्धतीचे, दंडाकृती. सर्पिलाकार म्हणजेच काय, स्पायरल शेप. इथे आकृती दिली बघा, स्पायरल शेप. विब्रिओ कॉमा शेप, या पद्धतीचे कॉमा असतो ना आपण लावतो. ठीक आहे, आणि मायसेलिया म्हणजेच काय, लांब धाग्याच्या स्वरूपात. हे जे बॅक्टेरिया असतात हे कसे असतात, लांब धाग्याच्या स्वरूपात. अशा बॅक्टेरियाला आपण काय म्हणतो, मायसेलिया. काय म्हटलं जातं, मायसेलिया. तर आकारानुसार हे जीवाणूचे प्रकार. ओके, बॅसिलस दंडाकृती, सर्पिलाकार म्हणजे स्पायरल शेप. ठीक आहे, ओके, स्प्रिंग सारखं. पुढे आता हे आकार तर झाला, याच्यावर आपण बघूयात हे जरा, जेव्हा दोन जीवाणू एकत्र असेल. ठीक आहे, आता इथे बघा, दोन जीवाणू एकत्रित आले, हे गोल आहेत ना, म्हणजेच याला आपण काय म्हणतो, गोलाला आपण काय शब्द वापरतो, कोकस. काय शब्द वापरतो, कोकस, है ना, गोल जेव्हा असेल. ठीक आहे, आता ज्यावेळेस दोन गोल एकत्रित आले, ठीक आहे, दोन किती जीवाणू एकत्रित आले, दोन गोल जीवाणू एकत्रित आले, तर याला आपण काय म्हणतो, डिप्लोकोकस. काय म्हटलं जातं याला, डिप्लोकोकस. ज्यावेळेस दोन दंडाकृती एकत्रित आले बॅक्टेरिया, याला आपण म्हणतो डिप्लोबॅसिलस. ओके, तर हा शब्द लक्षात ठेवायचा, डिप्लो कधी वापरतात. आता साखळी, है ना, साखळी पद्धतीने असेल तर त्याला काय शब्द वापरतात, स्ट्रेप्टोकोकस. काय शब्द वापरतात, स्ट्रेप्टोकोकस किंवा स्ट्रेप्टोबॅसिलस. म्हणजे कोकस कधी वापरणार, ज्यावेळेस जीवाणू गोल असतील आणि हे साखळी पद्धतीने रचलेले असतील, तर स्ट्रेप्टोकोकस. आणि ज्यावेळेस दंडाकृती आहे, साखळी पद्धतीने ते रचले आहेत, त्याला आपण म्हणतो, हे साखळी पद्धतीने दंडाकृती, स्ट्रेप्टोबॅसिलस. ओके, ज्या वेळेस हे क्लस्टर, समूह पद्धती कशी आहे, क्लस्टर असेल. क्लस्टर म्हणजेच काय, ही डायग्राम इथे बघायची नाही आहे आता तुम्ही. क्लस्टर म्हणजेच काय आहे, मी इथे डायग्राम काढते बघा, अशा पद्धतीने गोल असं एकत्रित जमा झाले आहेत, हे गोल जीवाणू एकत्रित क्लस्टर तयार झाले, जमले आहेत. तर अशा समूह पद्धती असेल तर त्याला आपण म्हणतो स्टफायलोकोकस, बॅसिलस. बॅसिलस दंडाकृती असेल आणि एकत्रित जमले असतील तर स्टफायलोबॅसिलस.
कोकाय त्यावेळेस वापरतो स्टेफायलो ज्यावेळेस गोलाकार जे बॅक्टेरिया आहे जीवाणू आहेत यांनी पुन्हा समूह क्लस्टर तयार केलेले असेल तर हे बघा हे शब्द सतत तुम्हाला येतात स्टेफायलोकोकस स्ट्रेप्टोकोकस हे लक्षात ठेवा ओके फक्त एकच असेल लक्षात येत आहे ज्यावेळेस फक्त एकच बॅक्टेरिया असेल ठीक आहे तर त्याला आपण काय शब्द वापरतो कोकाय कोकस हे आताच आपण बघितलं रॉड शेप बॅसिलस हे ठीक आहे ज्यावेळेस घनाकारी जालक पद्धती क्युबॉइडल पद्धतीने ते रचलेले असतील तर त्यांना आपण म्हणतो सार्किना काय म्हटलं जातं त्याला सार्किना ठीक आहे सार्किना म्हणजे क्युबॉइडल असे क्यूब असतो ना आपला या पद्धतीने हे रचलेले असतील जसं फॉर एक्झाम्पल इथे मी क्यूब काढते आणि मग या पद्धतीने हे बॅक्टेरिया आकाराच्या पद्धतीने दिसत असतील याला आपण म्हणणार घनाकारी पद्धती क्युबॉइडल किंवा सार्किना काय म्हटलं जातं याला सार्किना ओके आता नेक्स्ट पॉइंट कडे वळूयात बघा जीवाणूचे प्रकार आपण आकारावरून पाहत आहे आता पेशी भित्तिकावरून जीवाणूचे प्रकार कशावरनं पेशी भित्तिकावरनं आता पेशी भित्तिकावरनं आपण बघितलं ना जी पण जीवाणू असतात ठीक आहे यांना बाहेर पेशी भित्तिका असते आणि ही पेशी भित्तिका कशाने बनलेली असते काय घटक असतो इथे पेप्टिडोग्लायकेन काय घटक असतो पेप्टिडोग्लायकेन आणि या पेशिका भित्तिकावरनं जीवाणूचे प्रकार पडतात ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम नेगेटिव्ह ओके तर ग्रॅम स्टेन आता हे कसं हे आपण बघणार आहे ग्रॅम स्टेन इथे बघा ग्रॅम स्टेन स्टेन म्हणजे डाग रंग देणे जीवाणूचे अभिरंजन स्टेन म्हणजेच अभिरंजन हॅन्स ख्रिश्चन ग्रॅम या शास्त्रज्ञाने रंगाच्या आधारे जीवाणूचे ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह असे दोन प्रकार दिलेले त्यांनी क्रिस्टल व्हायोलेट डाय आणि सॅफ्रॅनिन या रंगाचा वापर करून प्रकार पाडला हे बघा इथे आपण समजून घेऊयात हे जे शास्त्रज्ञ होते हॅन्स ख्रिश्चन ग्रॅम यांनी काय केलं जीवाणू जे होते यांना कशामध्ये टाकलं एक रंग मध्ये टाकलं डाय मध्ये टाकलं तो कोणता डाय होता क्रिस्टल व्हायोलेट डाय किंवा काही वेळेस ते काय कोणता रंग वापरत होते सॅफ्रॅनिन ठीक आहे आणि याच्यावरनं मग त्यांनी कोणतं जीवाणू रंग प्राप्त करत आहे किंवा नाही करत आहे याच्यावरनं त्याने काय प्रकार पाडले ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह ओके तर हे कशा पद्धतीने हे आपल्याला पुढे बघायचं आहे ओके आता हे आहे ग्रॅम पॉझिटिव्ह जीवाणू आणि ग्रॅम निगेटिव्ह जीवाणू कोणाला आपण ग्रॅम पॉझिटिव्ह बोलणार हे आपण पहिले बघूया यांची पेशी भित्तिका जाड असते जसं फॉर एक्झाम्पल इथे मी एक डायग्राम काढते ओके यांची पेशी भित्तिका कशी असते जाड ओके ही पेशी भित्तिका कशी आहे एकदम जाड आहे यस तर यांची पेशी भित्तिका कशी आहे जाड असते पेशी भित्तिका पेप्टाइडोग्लायकेनने बनलेली असते पहिलेच बघितले पेशी भित्तिकामध्ये कोणता घटक राहत आहे पेप्टाइडोग्लायकेन आणि त्यात कोणता ऍसिड असतो टिकॉइक ऍसिड कोणता ऍसिड असतो आहे याच्यामध्ये टिकॉइक ऍसिड या पेशी भित्तिका मध्ये ठीक आहे कोणत्या बॅक्टेरियाबद्दल बोलत आहे आता आपण ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कोणते आहेत यांचं एक्झाम्पल स्टेफिलोकोकस आत्ताच बघितलं ना स्टेफिलोकोकस क्लॉस्ट्रिडियम मायकोबॅक्टेरियम न्यूमोकोकस लॅक्टोबॅसिलस आणि ऍक्टिनोमायसिस हे सगळे उदाहरण कसले आहेत ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाचे जीवाणूचे ओके आता ग्रॅम निगेटिव्ह कोणाला म्हणतात हे बघूया दिस इज ग्रॅम निगेटिव्ह कोणाला म्हणतात पेशी भित्तिका कशी असते यांची पातळ इथे आपण एक डायग्राम काढतो आहे ठीक आहे त्यांची पेशी भित्तिका कशी असते पातळ असते ही पेशी भित्तिका आहे ही कशी आहे पातळ आहे जसं फॉर एक्झाम्पल इथे कशी जाड होती इथे पेशी भित्तिका पातळ असते पेशी भित्तिकामध्ये पेप्टाइडोग्लायकेन मध्ये टिकॉइक आम्ल नसतो टिकॉइक ऍसिड या पेशी भित्तिकामध्ये नसतो हे लक्षात ठेवा ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये होतं याच्यामध्ये नाही आहे परंतु पेशी भित्तिकेभोवती अजून एक मेद व प्रथिनांचा थर असतो पण ही जी पेशी भित्तिका आहे ना याच्या भोवती आपण बघणार आता एक अजून एक थर पातळ थर असतो तो कशाने बनलेला असतो मेद आणि प्रथिनांनी बनलेला असतो तसं आपण ग्रॅम पॉझिटिव्ह मध्ये असं काही थर बघितले का नाही बघितलं पण ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये असं थर राहत आहे बाहेरून आणि हा प्रथिन आणि मेदाचा असतो प्रथिन आणि मेद म्हणून त्याला आपण काय शब्द वापरतो मेदला आपण काय शब्द वापरतो लायपो काय शब्द वापरतो इथे प्रथिन आहे आणि लायपो आणि प्रथिनला प्रोटीन तर लायपो प्रोटीनेशियस थर असतो हा बाहेरचा ही जो आता वाढला ना मी शेवटी उदाहरण कोणते आहेत ती इकोलाय सॅल्मोनेला सुडोमोनास नेसेरिया विब्रियो कॉलेरा हे काय आहे विब्रियो कॉलेरा हे सगळे एक्झाम्पल आहे ग्रॅम निगेटिव्ह
बॅक्टेरियाचे. ओके, एक्झॅक्टली काय होतं ते आपण आता पुढे बघणार. आता एक मिनिट इथेच मी तुम्हाला समजून देते काय होतं एक्झॅक्टली. ते म्हणतेच काय आहे की ज्यावेळेस यांना रंगमध्ये टाकलं जातं, कोणता रंग असतो, आता ही फॉर एक्झाम्पल ही काय म्हणते परीक्षा नळी आहे, याच्यामध्ये आपण एक रंग टाकलाय व्हायोलेट डाय, क्रिस्टल व्हायोलेट डाय. पहिल्या स्क्रीनमध्ये मी सांगितलं होतं की कोणता रंग वापरला जातो, हे बघा इथे क्रिस्टल व्हायोलेट डाय किंवा सॅफ्रॉन. ओके, हा डाय टाकलेला असतो आणि मग याच्यामध्ये आपण काय करतो, जीवाणू बाहेरून या डायमध्ये टाकतो जीवाणू. आपल्याला माहित नाही जीवाणू एक्झॅक्टली कोणते आहे, ग्रॅम पॉझिटिव्ह आहे का ग्रॅम निगेटिव्ह आहे. ठीक आहे, जे जीवाणू हा व्हायोलेट म्हणजे जांभळा रंग धारण करतील, ते जीवाणू जांभळा रंग जे धारण करणारे जीवाणू असतात ते कोणते असतात, ग्रॅम पॉझिटिव्ह. आणि जे जीवाणू रंग धारण करत नाही जांभळा, ते जीवाणू कोणते असतात, ग्रॅम निगेटिव्ह. हे रंग का धारण करत नाही, कारण की यांच्या भोवती या जीवाणूच्या भोवती काय असतं आहे, इथे बघा ग्रॅम निगेटिव्हच्या तिथे डायग्राम मध्ये हे बाहेरून अजून एक थर असतो ना वेद आणि प्रथिनचा, त्याच्यामुळे हे रंग धारण करत नाही. तर जे रंग धारण करत नाही ते असतात ग्रॅम निगेटिव्ह आणि जे रंग धारण करतात ते असतात ग्रॅम पॉझिटिव्ह. ओके, आता नेक्स्ट बघा जीवाणूंचा प्रकार एक आपण त्यांच्या पोषण पद्धतीवर बघितला, स्टेनिंग वरनं बघितला म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह, आणि तिसरा आता आपण बघणार आहे कशाभिकानुसार. कशाभिका म्हणजेच काय, फ्लॅजिला. हे बघा सजीवांमध्ये जे सूक्ष्मजीव वगैरे असतात यांच्यामध्ये हालचालीसाठी, जसं आपल्यामध्ये हात आणि पाय असतात हालचालीसाठी, ते सूक्ष्मजीवांमध्ये हालचालीसाठी केसाळ रचना असते. केसाळ ही लांब केसाळ रचना असते, याला आपण म्हणतो कशाभिका फ्लॅजिला. काही जीवाणूमध्ये कशाभिका हालचालीसाठी असतात. कशाभिकांची लांबी दोऱ्यासारखी रचना असते, जे फ्लॅजेला या प्रथिनपासून तयार झालेले असतात. फ्लॅजेलिन आहे, हा फ्लॅजेला नाही, फ्लॅजेलिन. कोणता प्रथिन असतो तो, फ्लॅजेलिन. ह्या प्रथिनपासून काय तयार झालेले असतात, फ्लॅजेलिन. ठीक आहे, आता इथे पॉइंट खाली लगा, ज्यांना कशाभिका युक्त जे जीवाणू असतात, ज्या जीवाणूमध्ये जसं फॉर एक्झाम्पल इथे मी जीवाणू काढते आहे आणि यांच्यामध्ये समजा कशाभिका आहे हालचालीसाठी, तर यांना काय शब्द, ट्रायकोस बॅक्टेरिया काय म्हणतात त्यांना, ट्रायकोस बॅक्टेरिया. तर ट्रायकोस एक्झाम्पल इकोला आणि नायट्रोसोमोनास, हे काय आहे, ट्रायकोस बॅक्टेरिया. ठीक आहे, आणि अट्रायकोस म्हणजेच काय, तर यांच्यामध्ये हालचालीसाठी कशाभिका नसतात, तर ते कोणते, लॅक्टोबॅसिलस आणि पॅस्चुरेला. हे काय आहे, अट्रायकोस बॅक्टेरिया, कशाभिका वर्ण याचे वर्गीकरण केले. ओके, सपोज तुम्हाला असं आलं की ई कोलाय हे ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, ई कोलिया हे ट्रायकस जीवाणू आहे, दोघं पण विधानं बरोबर आहे. ठीक आहे, ट्रायकस कारण ई कोलियामध्ये हालचालीसाठी काय आहे, कशाभिका आहे, फ्लॅजेला आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला पॉइंट बघायचा आता बघा मोनेरा जे आहे किंवा बॅक्टेरिया जे आहे याचे प्रकार बघून झाले आपले. आता मोनेरा सृष्टीचे खालील 5 वर्गात वर्गीकरण केले जाते. ठीक आहे, तर मोनेरा सृष्टीमध्ये कोणते कोणते सजीव येतात हे आपण इथे आता बघणार आहोत. तर कोणते कोणते येतात, आर्किबॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया, मायकोप्लाझ्म आणि ॲक्टिनोमायसिस. ओके, आर्किबॅक्टेरिया पहिला आपण, त्याच्यानंतर यू बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया म्हणजेच काय, निळ हरित शैवाल, ब्लू ग्रीन अल्गी, मायकोप्लाझ्मा आणि ॲक्टिनोमायसिस. एक एक बघूयात आता. आर्किबॅक्टेरिया पहिला आपण बघणार आहे आता, आर्किबॅक्टेरिया सर्वात प्राचीन सजीव म्हणजेच एन्शियंट बॅक्टेरिया. हे बॅक्टेरिया अतिशय प्रतिकूल कंडिशन्स, प्रतिकूल परिस्थितीत आढळतात, जसे गरम पाण्याच्या झऱ्यात, खाऱ्या प्रदेशात, मिथेन वायूच्या सानिध्यात, त्यांना आपण म्हणतो आर्किबॅक्टेरिया. हे जे बॅक्टेरिया आहेत ना आर्किबॅक्टेरिया, जसं आपण म्हटलं ना मोनेराच्या इंट्रोडक्शनलाच आपण बघितलं होतं की पृथ्वीवरील सर्वात पहिले सजीव कोणते आहेत, जीवाणू. तर हे कोणते होते, आर्किबॅक्टेरिया. आपल्याला माहिती आहे जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळेस आता जसं वातावरण आहे तसं वातावरण होते का, बिलकुल नाही होते. त्यावेळेस खूप गरम पाणी होतं, ओशन्स म्हणजे सागरी भागात, जे पण सागरी भागाचे पाणी आम्ल ऍसिडिक होते है ना. तर त्यावेळेस असं वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण आता जसे 21% आहे तसे नव्हते. तर त्यावेळेस पण जे सजीव होते ते कोणते होते, बॅक्टेरिया. हे बॅक्टेरिया एकदम प्रतिकूल परिस्थिती म्हणजे एकदम गरम पाण्यात ऍसिडिक भागात ते जगू शकत होते, म्हणून आपण यांना आपण म्हणतो एन्शियंट बॅक्टेरिया. ओके, आता पुढे तर या बघा जे पण आर्किबॅक्टेरिया आहे याचे प्रकार जसं आपण बघितलं ना, गरम पाण्यात राहतात, खाऱ्या प्रदेशात, मिथेन, त्याच्यावर याचे प्रकार. पहिला थर्मो ऍसिडो
काय आहे पहिला थर्मो ऍसिडोफिल्स म्हणजेच थर्मो ऍसिडोफिल्स काय गरम पाणी आणि ते पाणी कसं आहे ऍसिडिक आम्ल आहे अशा परिस्थितीत पण हे बॅक्टेरिया जीवाणू सहन किंवा तग धरू शकतात. तर ते बॅक्टेरियाला कोणते आपण म्हणतो थर्मोकोकस. उदाहरण काय आहे थर्मोकोकस बॅक्टेरिया. दुसरं थर्मस ॲक्वेटिकस बॅक्टेरिया. हा लक्षात ठेवणार तुम्ही, याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. थर्मस ॲक्वेटिकस बॅक्टेरिया बघा ह्या बॅक्टेरिया हे जे बॅक्टेरिया आहेत ना एवढं गरम पाण्यात किंवा आम्लयुक्त पाण्यात का जगू शकतात का कारण त्यांच्यामध्ये तो जनुक असतो. तो जनुक त्यांना ती कंडिशन किंवा ते सहन करण्याची ताकद त्यांनी दिलेली असते. तो गुणधर्म त्यांच्यात दिलेला असतो. ठीक आहे. मग ह्या थर्मस ॲक्वेटिकस बॅक्टेरिया मधनं आपण काय काढून घेतो टॅक पॉलिमरेज हे विकर. काय काढून घेतो टॅक पॉलिमर हे विकर काढतो आणि हा जीवाणू तयार करतो. आणि हे विकर टाकून आपण काय करतो अजून जीवाणू तयार करतो आणि हा विकर जैव तंत्रज्ञानाचा PCR पॉलिमरेज चेन रिएक्शन या तंत्रात वापरण्यात येतो. पॉलिमरेज चेन रिएक्शन ही जे हा जो तंत्र आहे PCR हा ज्यावेळेस लॅबोरेटरीमध्ये एका DNA पासून तुम्हाला लाखोमध्ये लॅक्स ऑफ DNA तयार करायचे असतील. ठीक आहे. लॅबोरेटरीमध्ये एका DNAच्या तुकड्यापासून लाखो DNA तयार करायसाठी जी प्रक्रिया आहे किंवा मशीन आहे त्याला आपण म्हणतो PCR. ठीक आहे. आणि ह्या PCR या मशीनमध्ये जेव्हा प्रक्रिया केली जाते तर त्याचं तापमान खूप वाढवला जातो. तर हा तापमान जो पण आपण DNA टाकला आहे ठीक आहे त्याने सहन करायला पाहिजे किंवा त्याच्यामुळे त्या DNA मध्ये कोणाचा जन्म टाकलेला असतो आपण टॅक पॉलिमरेजचा. त्याच्यामुळे तो जीवाणू किंवा तो जो पण जीवाणू आहे त्याच्यामध्ये जे DNA आहे तो काय करतो त्या टेम्परेचर सहन करू शकतो. तर हे पॉइंट खूप महत्वाचा आहे. व्हेरी इम्पॉर्टंट असं मी सांगू शकते. ओके इम्पॉर्टंट. नेक्स्ट आता पुढे मिथेनोजेन्स. ठीक आहे. जसं आपण सांगितलं ना हे बॅक्टेरिया खूप बिकट परिस्थिती किंवा प्रतिकूल परिस्थितीत राहतात तर तिथे मिथेनचे प्रमाण पण जास्त आहे त्या परिसरात पण हे बॅक्टेरिया राहतात. तर बिन ऑक्सी शोषण करणारे जीवाणू म्हणजेच ऑक्सिजन नसेल तरी हे राहतात ज्याला आपण म्हणतो ॲनएरोबिक रेस्पिरेशन. दलदलीच्या प्रदेशात गायगुरांच्या आतड्यात भात शेती येथे आढळतात हे जीवाणू. हे जीवाणू मिथेन वायू निर्माण करतात. काय तयार करतात हे मिथेन वायू मिथेनोकोकस. ओके H2CO2 पासून काय तयार होतो CH4 मिथेन. नेक्स्ट हॅलोफाइल्स. हॅलोफिलस म्हणजेच काय हे खारे पाणी सहन करणारे किंवा अतिशय क्षारता जिथे असते तिथे पण हे जीवाणू जगू शकतात आणि हे जीवाणू पण ॲनएरोबिक रेस्पिरेशन असतो. ठीक आहे. खाऱ्या वातावरणात आढळतात. विनॉक्सी श्वसन म्हणजे ॲनएरोबिक पद्धतीचं रेस्पिरेशन श्वसन असतं. कोणते हे हॅलोबॅक्टेरिया आणि सॅलिनी बॅक्टेरिया रुबर हे एक्झाम्पल आहे त्याचे. हॅलोबॅक्टेरियम आणि सॅलिना बॅक्टेरिया रुबर. आता आर्की बॅक्टेरिया जे आता आपण बघितले 3 प्रकार है ना 3 मिथॅनोकोकस थर्मो ऍसिडोफिल्स आणि हॅलोफिल्स. हे जे बॅक्टेरिया आहेत ना आर्की बॅक्टेरिया यांचे प्रजनन रिप्रोडक्शन अलैंगिक पद्धतीने होतो. असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे यांचं. ती कोणती पद्धत आहे बायनरी फिजन. कशी पद्धत आहे यांची पुनरुत्पादनाची बायनरी द्विविभाजन पद्धत. बायनरी फिजन म्हणजेच काय एक जीवाणू असेल याचे 2 तुकडे होतात आणि असे परत 2 सजीव तयार होऊन जातात. कारण इथे अजून एक पेशी किंवा अजून एक जीवाणूची गरज नसते. एका जीवाणूपासूनच 2 जीवाणू तयार होऊन जातात म्हणून याला आपण म्हणतो बायनरी फिजन. ओके. या जीवाणूची पेशी भित्तिका सुडोपेप्टाइडोग्लायकनने बनलेली असते ज्यात N-ऍसिटोग्लुकोसामाइन युरोनिक ऍसिड असतो. ठीक आहे. आता हे जे जीवाणू आहेत जसं आपण म्हणतो की ह्या जीवाणूमध्ये बाहेरचा जो काय म्हणतात त्याला पेशी भित्तिका असते जे कशाने बनलेली असते त्याला आपण काय म्हणतो सुडो पेप्टाइडोग्लायकनने बनलेली असते ज्यात काय असतं आहे काय राहत आहे N-ऍसिटिल. हे बघा इथे लिहिलेलं आहे एक मिनिट ऍसिटिल समाइन युरोनिक ऍसिड. हे युरोनिक ऍसिड आहे. ऍसिटिल समाइन युरोनिक ऍसिड असतो. ठीक आहे. ज्याला एस लेयर म्हणतात. या पेशी भित्तिकाभोवती प्रथिन व ग्लायकोप्रोटीनचे आवरण असते ज्याला काय म्हटलं जातं एस लेयर म्हणतात. म्हणून हे एवढं बिकट परिस्थिती पण काय करतात सहन करू शकतात. ओके. आता नेक्स्ट पॉइंट कडे येणार. हे बघा आपल्या बॅक्टेरियाचे जे आपण प्रकार बघत होतो पहिला आपण काय बघितलं
आर्किबॅक्टेरिया. आता आर्किबॅक्टेरियाचे आपण 3 प्रकार बघितले, थर्मोॲसिडोफिलस, मिथॅनोकॉकस आणि तिसरं हॅलोफिलस. आता बॅक्टेरियाचा दुसरा प्रकार आहे युबॅक्टेरिया. ठीक आहे, युबॅक्टेरिया याला आपण म्हणतो मॉडर्न बॅक्टेरिया, यांना ट्रू बॅक्टेरिया पण म्हटलं जातं. तर कोणाला ट्रू बॅक्टेरिया म्हणतात, तर युबॅक्टेरियाला. युबॅक्टेरिया सहसा कसे असतात, ग्राम पॉझिटिव्ह असतात. आपण बघितले ग्राम पॉझिटिव्ह म्हणजेच काय, पेशीभित्तिका कशी असते, जरा जाड असते आणि यांच्या भोवती एक अजून आवरण राहत नाही. यू बॅक्टेरियाची पेशीभित्तिका पेप्टिडोग्लायकनने बनलेली असते. यांच्या पेप्टिडोग्लायकनमध्ये डी काय असतं आहे, डी ग्लुकोसामाइन आणि म्युरामिक ऍसिड. याच्या पेप्टाइडोग्लायकनमध्ये काय घटक राहतात, डी ग्लुको आहे, आपण ओ करा, ग्लुकोसामाइन आणि म्युरामिक ऍसिड असतो. ओके, आणि या जीवाणूचे प्रजनन पण कोणत्या पद्धतीने होतं, असेक्शुअल. ठीक आहे, आणि अजून दुसरी पद्धत लैंगिक, म्हणजे सेक्शुअल पण आहे आणि असेक्शुअल पद्धतीने पण यांचं काय होतं, रिप्रोडक्शन होत असतं. जसं आर्कीमध्ये बघितलं होतं आपण, त्यांचं प्रजनन फक्त अलैंगिक आहे, पण याच्यामध्ये सेक्शुअल पण आहे, असेक्शुअल पण आहे. ओके, तर कशा पद्धतीने होतं ते आपण बघूया. रिप्रोडक्शनचे टाइप्स, लैंगिक पद्धत म्हणजे सेक्शुअल, ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सडक्शन आणि कॉन्ज्युगेशन. हे आता इथे हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि अलैंगिक म्हणजे द्विविभाजन म्हणजे बायनरी फिजन, बडिंग आणि खंडीभवन फ्रॅगमेंटेशन. आता बघा, ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सडक्शन, कॉन्ज्युगेशन इथे आपल्याला 2 बॅक्टेरियाची गरज पडते. ठीक आहे, म्हणून याला आपण म्हणतो लैंगिक प्रजनन, सेक्शुअल. आणि अलैंगिक मध्ये एकच बॅक्टेरिया मधनं काय केले जातात, 2 बॅक्टेरिया तयार होतात, एकच पेशीपासून 2 होऊन जातात, म्हणून याला आपण म्हणतो अलैंगिक. ओके, आता पुढे जाणार एक्झाम्पल्स. जसं इथे आपण बघितलं आहे, खंडीभवन झालं आहे, कोनाड. कोनाड म्हणजेच कॉनिडिया फॉर्मेशन. ठीक आहे, कोनाड जसं आपण म्हणतो ना, स्पोर्स फॉर्म होतात, छोटे छोटे कोनाडे फॉर्म होतात, तयार होतात, आणि हे कोनाडे जेव्हा वाऱ्यातनं बाहेर पडतात आणि कधी ओलसर आणि परिस्थिती चांगली असेल तर ते परत त्यांना काय होतात, नवीन सजीव तयार होऊन जातात, म्हणून आपण याला अलैंगिक याच्यामध्ये पकडतो. ओके, आता यात आपण काही एक्झाम्पल्स घेतले आहेत बॅक्टेरियाचे जे आपल्या साठी चांगले नाही आहेत. तर हे बॅक्टेरिया ई कोलाई, कॉझिंग फूड पॉयझनिंग आणि UTI. ठीक आहे, हे आता एक्झाम्पल्स आहेत बरं का. ओके, ई कोलाई काय करतो, तुमच्या शरीरात एक तर फूड पॉयझनिंग, ठीक आहे, आणि दुसरं UTI म्हणजेच काय, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनियाचा आजार पसरवणारा बॅक्टेरिया हा. अँथ्रेक्सचा आजार पसरवणारा बॅक्टेरिया बॅसिलस अँथ्रासिस. जखमेतून शरीरात प्रवेश करतो. ठीक आहे, कोणता बॅक्टेरिया, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी. आणि टिटॅनोस्पाझमिन, टिटॅनोलायसिन हे विषारी घटक तयार करतो. जखमेतनं हा आपल्या शरीरात एंट्री करतो, कोणता जीवाणू, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, आणि मग अशा प्रकारचे हे विषारी घटक तयार करतो. म्हणून आपल्याला बघा धनुर्वातचं इंजेक्शन घ्यावं लागतं, लोखंड वगैरे लागतं तुम्हाला, ती जखम होते आणि मग यातनं हा टिटॅनस, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी जातो. म्हणून मग तुम्ही कधी वेळेवर इंजेक्शन घेतला टिटॅनसचं तर तुम्हाला मग हे तुमच्या शरीरात हे विषारी द्रव्य तयार होणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिझम हा आजार होतो, मज्जा संस्थेचा आजार आहे हा बॉट्युलिझम. ओके, त्याच्यानंतर हेलिकोबॅक्टर पायलोरी, हे बॅक्टेरिया हा जीवाणू हेलिकोबॅक्टर पायलोरी हे तुमच्या पोटात अल्सर, छाले तयार करतात, स्टमक कॅन्सर. ठीक आहे, त्याच्यासाठी कोणता बॅक्टेरिया, हेलिकोबॅक्टर पायलोरी. क्लॉस्ट्रिडियम परफेंजस गॅस गँग्रीन. गँग्रीन माहिती ना, कधी तो भाग सडायला लागला तर तुम्हाला तेवढा भाग काढून घ्यावा लागतो शरीराचा, तर त्याच्यासाठी कोणता बॅक्टेरिया हा, क्लॉस्ट्रिडियम परफेंजस. ओके, तर आता बघा तुमचे 2 बॅक्टेरियाचे प्रकार झाले, आर्की आणि यू बॅक्टेरिया. तिसरा प्रकार आपल्याला किंगडम मोनेराचं बघायचं आहे, सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरियालाच आपण अजून काय म्हणतो, ब्ल्यू ग्रीन अल्गे, निळा. ठीक आहे, तर ते नीलहरित शेवाळ. सायनोबॅक्टेरियाला अजून काय म्हटलं जातं, सायनोफायटा. हे बघा आपण बघत आहे सायनोफायटा पण म्हणतात, किंवा नीलहरित शेवाळ, ब्ल्यू ग्रीन अल्गी पण म्हणतात सायनोबॅक्टेरियाला. फायकोसायनिन या रंगद्रव्यामुळे यांना निळा हिरवा रंग प्राप्त होतो.
या निळे हिरवे का दिसतात? कारण यांच्यामध्ये एक रंगद्रव्य असतो. तो रंगद्रव्य कोणता आहे? फायकोसायनिन. आणि हा रंगद्रव्य असतो म्हणूनच हे काय करतात? स्वतःचं अन्न स्वतः प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे तयार करू शकतात. म्हणजे हे काय आहे? स्वयंपोषी आहे. ओके. सायनोबॅक्टेरियामध्ये प्रकाश संश्लेषण इथे बघणार तुम्ही CO2 प्लस H2O प्रकाश संश्लेषण म्हणजे लाईटची जरूरत आहे, ग्लुकोज आणि मग बाहेर काय पडलं आहे? ऑक्सिजन. ओके. दे यूज वॉटर ॲज अ इलेक्ट्रॉन डोनर अँड प्रोड्यूस ऑक्सिजन ॲज बाय प्रोडक्ट. CO2 इज रेड्यूस टू कार्बोहायड्रेट थ्रू केल्विन सायकल. हे 3 नाही आहे, हे एक मिनिट इथे थ्रू काय आहे ते? थ्रू म्हणजे कोणत्या पद्धतीने ते होतात? थ्रू केल्विन सायकल. तर लक्षात ठेवा, जे पण फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होते याच्यामध्ये जे पण अन्न तयार होतं CO2 आणि पाण्याचा हे दोघांची रिएक्शन मग ती सायकल कोणती असते? केल्विन सायकल. ठीक आहे. आणि याच्यात वॉटर जो असतो तो काय असतो? इलेक्ट्रॉन डोनर. डोनर आहे म्हणजेच ही प्रोसेस कोणती आहे? ऑक्सिडेशन. ठीक आहे. डोनर डोनेट करतोय ना तो, म्हणून ही काय आहे? ऑक्सिडेशनची प्रक्रिया. सायनोबॅक्टेरिया वनस्पती नत्र स्थिरीकरण नायट्रोजन फिक्सेशनसाठी मदत करते. यासाठी यांच्यात हेटेरोसिस्ट असतो, यात नायट्रोजनस विकर असतो. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच काय? नत्रीकरण म्हणजेच काय आहे? जसं बघा, नायट्रोजन हा जो भाग असतो हा वनस्पतीच्या वाढीसाठी खूप महत्वाचा आहे. पण बघा, वातावरणामध्ये 78% नायट्रोजन असले तरी हा वातावरणातला नायट्रोजन वनस्पतीला उपयोगी पडत नाही. ठीक आहे. तर यांना त्याचा ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये करावा लागतो आणि हे करण्यासाठी कोण बॅक्टेरिया मदत करत असतात? या बॅक्टेरियाला आपण म्हणतो नायट्रिफाईन किंवा नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. तर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया एक एक्झाम्पल आता आपण काय बघतोय? सायनो बॅक्टेरिया. आणि हे नायट्रोजन फिक्सेशन का करू शकतात? कारण यांच्यामध्ये काही हेटेरोसिस्ट असतात, एक अवयव असतो ज्याच्यामध्ये एक विकर असतो, याच्या साहाय्याने काय होतो? हे नायट्रोजन फिक्सेशन करू शकतात. हा विकर कोणता असतो नायट्रोजन फिक्सेशनसाठी? यांच्यामध्ये नायट्रोजिनेस. कोणता विकर असतो तो? नायट्रोजिनेस. ओके. आता नेक्स्ट पॉइंट कडे येणार तुम्ही. एक्झाम्पल नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया कोणते आहे? ॲनाबिना आणि नॉस्टॉक. हे पाठ करून ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जातो. ओके. तर इथे नायट्रोजिनेस तुम्हाला महत्वाचं आहे. कोणत्या कशात ते फिक्स असतं, कुठे साठवलेलं असतं हेटेरोसाइट्स, हे लक्षात ठेवा. आता स्पिरुलिना हे सायनोबॅक्टेरिया प्रथिन समृद्ध, प्रथिन जेवढं असतं त्याच्यामध्ये 55 ते 65% असतो. तसेच जीवनसत्व B12, मेद आम्ले म्हणजे फॅटी ऍसिड्स खनिज असतात. त्यामुळे कोणी याला सुपर फूडचा दर्जा दिलेला आहे. स्पिरुलिना हे खूप महत्वाचं आहे. स्पिरुलिना याला सुपर फूड, याची पावडर वगैरे मिळते. जसं आपण हॉर्लिक्स बोर्नव्हिटा घेतो तशी ही पावडर अन्न दूध मध्ये घेतलं जातं. का? कारण हे प्रथिनयुक्त आहे, जीवनसत्वयुक्त आहे. ओके. तर हे कोणाचा प्रकार आहे? सायनोबॅक्टेरियाचा प्रकार आहे स्पिरुलिना. आता नेक्स्ट पॉइंट कडे आपल्याला जायचं आहे, मायकोप्लाझ्म. आता आपण 3 प्रकार बघून झालेत आपले. आता चौथा जो आहे तो आहे मायकोप्लाझ्म. मायकोप्लाझमला अजून काय म्हटलं जातं? एक मिनिट इथे बघा, याला काय म्हटलं जातं? PPLO इथे दिलेच आहे बघा. प्लुरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम पण म्हणतात मायकोप्लाझ्माला. काय म्हणतात? PPLO. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, व्हेरी इम्पॉर्टंट. मायकोप्लाझमला काय म्हणतात? काय नाव आहे अजून? PPLO, प्लुरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. या जीवाणूंना पेशी भित्तिका नसते. हे खूप इम्पॉर्टंट आहे बघा. जीवाणूंना पेशी भित्तिका असते, पण या जीवाणूंना पेशी भित्तिका नसते. दुसरं म्हणून यांना विशिष्ट असा आकार नसतो, म्हणून यांना सृष्टी मोनेऱ्याचा जोकर असे म्हणतात. आणि हे काय असतात? ग्रेव्ह निगेटिव्ह असतात. हा पॉईंट लक्षात ठेवणार. मायकोप्लाझ्मा वनस्पती व प्राण्यांमध्ये रोग निर्माण करतात, म्हणजे हे त्रासदायक जीवाणू आहे, पॅथोजेनिक. आकार 0.45 मायक्रोमीटर, खूप छोटे पेशी आहेत. ठीक आहे. सगळ्यात सूक्ष्म पेशी आपण जे म्हणतो ना, हे काय आहे? मायकोप्लाझम. सगळ्यात पहिली सूक्ष्म पेशी कोणती आहे? मायकोप्लाझमची. तर हीच आहे. प्रजनन म्हणजे अलैंगिक पद्धतीने होतं, त्याला आपण म्हणतो द्विभाजन, बायनरी फिजन. सहसा श्वसन संस्थेचा प्रादुर्भाव करतात. सहसा हे जे मायकोप्लाझम असतात ना, हे आपल्याला शरीरात पॅथोजेनिक आहे ना, हे त्रासदायक आहेत. आपल्या शरीरात हे जास्त करून रेस्पिरेटरी श्वसन संस्थेला हे जास्त त्रासदायक
गटात. ओके, तर हे झालं तुमचं मायक्रोप्लाझम. मायक्रोप्लाझम सगळ्यात छोटी पेशी कोणती आहे, पेशी भित्तिका नाही आहे त्याला, ती आहे मायक्रोप्लाझ्मा. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ऍक्टिनोमायसिट्स. जिवाणूचा 5वा प्रकार ऍक्टिनोमायसिट्स. मातीमध्ये विघटक म्हणून काम करतात. ठीक आहे, हे कुठे राहतात, कोरड्या मातीमध्ये. तरी तुम्हाला आलं ऍक्टिनोमायसिट्स यांचं स्थान कुठे राहतात, इथं कोरड्या मातीमध्ये राहतात. ठीक आहे, आणि मातीत हे काय करतात, विघटनाचं काम करत असतात. कोरड्या मातीवर जेव्हा पाण्याचा सडा मारल्यावर मातीतून जो गंध बाहेर पडतो तो ह्या सजीवा मुळेच. आलं लक्षात. माती आता पावसाळ्यात बघा जेव्हा पाणी पडतं छान मातीचा सुगंध येतो, तर हे यांच्या रासायनिक क्रियेमुळेच या बॅक्टेरियाच्या या भौतिक जीवाणूचा वापर अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी होतो. ऍक्टिनोमायसिट्स ज्या बॅक्टेरियाज आहे यांचा वापर कुठे केला जातो, अँटीबायोटिक्स प्रतिजैविक तयार करण्यासाठी केला जातो. तर यापैकी पण कसं जास्त वापर करतात, स्ट्रेप्टोमायसिन, ऍक्टिनोमायसिन आणि स्ट्रेप्टो इरिथ्रोसिन. ठीक आहे, तर हे वापर केले जातात बॅक्टेरियाच्या उपयोग. हे कोणाचे एक्झाम्पल्स आहे, ऍक्टिनोमायसिसचे. क्लिअर. ओके, आता तर स्ट्रेप्टोमायसिन, ऍक्टिनोमायसिन आणि स्ट्रेप्टोथ्रायसिन हे तिघं. आता जीवाणूचे महत्व, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. हे काय आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ बॅक्टेरिया. हे जीवाणू जे आहेत ना, काही खूप चांगले जीवाणू पण असतात आणि काही हानिकारक पण असतात. ओके, तर आता पहिले आपण चांगले इम्पॉर्टन्स आहे ना, म्हणजे चांगले बॅक्टेरिया जीवाणूबद्दल बोलूयात. लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया, याला काय म्हटलं जातं अजून, लॅब. काय म्हणतात, लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया, लॅब. ताक दही बनवण्यासाठी लॅक्टोज शुगरचे लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतर करतात. जे पण आपण दही, दुधापासून जे दही तयार करतो, तर त्या करण्यासाठी कोणता बॅक्टेरिया येत असतो, लॅक्टोबॅसिलस. पनीर, चीज तयार करण्यासाठी ल्युकोनॉस्टिक जीवाणूचा वापर होतो. कोणते जीवाणू असतात ते, ल्युकोनॉस्टिक. ठीक आहे, तसंच नेक्स्ट जैवतंत्रज्ञान क्षेत्रात जीवाणूचा वापर, जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी मध्ये जीवाणूचा वापर ऍज अ होस्ट आणि वेक्टर म्हणून केला जातो. बघा जैवतंत्रज्ञान मध्ये पेशीमध्ये काय म्हणतात, जो आपल्याला जीन काढला आहे, जनुक काढला आहे, तो डायरेक्ट आपण टाकू शकत नाही. त्याला आपल्याला एखाद्या पेशीमध्ये टाकावा लागतो आणि ते सूक्ष्मजीव जो असेल त्याच्यामध्ये टाकून तो सूक्ष्मजीव तुम्हाला दुसऱ्याच्या शरीरात टाकला जातो. तो ते कोणाचं फॅक्टर म्हणून कोणाचा वापर करतात, जीवाणूचा. तागमधून तंतू काढण्यासाठी, ताग माहितीये, पोता माहितीये तुम्हाला, त्यामधनं त्या झाडामधनं तंतू वेगवेगळे करण्यासाठी पण काय वापरतो आपण, जीवाणूचा वापर करतो. ज्यूट जे असतं, ज्यूट म्हणजेच माहिती ना, ताग, ज्यूट, JUTE. बास्ट फायबर्स ते काय असतात, फ्लोएम. बॅक्टेरिया क्लॉस्ट्रिडियम इज यूज. तर ताग बनवण्यासाठी, ताग ज्यूट बनवण्यासाठी काय टाकलं जातं, कोणतं बॅक्टेरिया वापरतात, बॅक्टेरिया क्लॉस्ट्रिडियम. त्याच्यामुळे काय होतं की हे जे पण तंतू आहे बास्ट फायबर्स ते वेगवेगळे होतात. अदरवाईज ते सगळे एकत्रित घट्ट असतात, त्यांना वेगळे एक एक तंतू वेगळं करायला आपण कोणता बॅक्टेरिया वापरतो, बॅक्टेरिया क्लॉस्ट्रिडियम. ओके, आता नेक्स्ट कोलाय बॅक्टेरिया. कोलाय हा जो बॅक्टेरिया कशासाठी वापरला जातो, सिंथेसिस ऑफ विटॅमिन बी तयार करायसाठी. सिवेज ट्रीटमेंट, सांडपाणीचं ट्रीटमेंट करायसाठी सुडोमोनास आणि क्लॉस्ट्रिडियम हे बॅक्टेरिया वापरतात. ठीक आहे, सेल्युलोज डायजेशनसाठी ल्युमिनोकोकस बॅक्टेरिया, एन्झाइम सेल्युलेज है ना, ल्युमिनोकोकस बॅक्टेरिया सेल्युलोज डायजेशनसाठी. क्युरिंग ऑफ लीव्ज ऑफ टी, कॉफी आणि टबॅको. बघा चहा, कॉफी, तंबाखू यांच्या प्रक्रिया करण्यासाठी, यांना जो फ्लेवर येतो ना तो कशामुळे होतो, कारण यांची प्रक्रिया जीवाणूंबरोबर केली जाते आणि मग तयार त्यांच्यामध्ये एक सुगंध तयार होतो, ॲरोमा. बायोफर्टिलायझर्स जैविक खते, नायट्रोसोमोनास, नायट्रोकोकास, थायोबॅसिलस जीवाणू. हे काय सगळे बायो फर्टिलायझर्स का, कारण हे नायट्रोजन फिक्स करतात आणि नायट्रोजन आपल्या मृदेला उपलब्ध होतो. थिओबॅसिलस हा जीवाणू जो आहे हे काय करतो, फॉस्फेट जो असतो ऑर्गॅनिक फॉस्फेट मध्ये त्याचं कन्व्हर्जन करतो आणि मग फॉस्फेट हा वनस्पतीला उपयोगी पडतो. तर त्याच्यासाठी कोणते आहे, थिओबॅसिलस जीवाणू. ओके, आता नेक्स्ट आपण येणार पुढच्या याला आता हानिकारक. इथे बायोफर्टिलायझर्स मध्ये बघा नायट्रोसोमोनास, नायट्रोकोकस, थायोबॅसिलस
ॲझोटोबॅक्टर आणि क्लोस्ट्रिडियम आणि रायझोबियम हे सगळे जे आता आपण नावं बघताना हे सगळे काय नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. ठीक आहे. आता पुढे हानिकारक जीवाणू. काही चांगले पण असतात तर काही हानिकारक पॅथोजेनिक असतात, हार्मफुल बॅक्टेरिया पॅथोजेन्स. आजार निर्माण करणारे विब्रिओ कॉलेरे. ठीक आहे. कोलेरा हा आजार होतो. डिझीज कॉझिंग मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस याच्यामुळे तुम्हाला कोणता आजार होतो? टीबी. कोणता आजार होतो? टीबी. ठीक आहे. निसेरिया गोनोरिया. ठीक आहे. ट्रेपोनेमा पॅलिडम. ठीक आहे. ह्याचे दोघं काय आहे लैंगिक आजार जे होतात ते आहे. विनायट्रीकरण करणारे जीवाणू. ठीक आहे. हे जीवाणू कोणते आहेत? विनायट्रीकरण करणारे म्हणजेच काय डिनायट्रिफाय म्हणजेच आता हे काय करतात नायट्रेटचं रूपांतर परत नायट्रोजन मध्ये करून टाकतात आणि नायट्रोजन परत वातावरणामध्ये चालला जातो, तर याला आपण म्हणतो विनायट्रीकरण करणारे जीवाणू. तर हे आहे मायक्रोकोकस डिनायट्रिफिकन्स. ते कोणते आहेत? इथे लिहिलं आहे बघा, मायक्रोकोकस डिनायट्रिफिकन्स डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया याला आपण म्हणतो. ठीक आहे. हे काय करतात जीवाणू मातीतील नायट्रोजनच्या संयुगांना नायट्रोजन किंवा अमोनियामध्ये रूपांतर करतात व जमिनीची सुपीकता कमी होते, कारण परत नायट्रोजन मध्ये म्हणजे हा नायट्रोजन परत वातावरणामध्ये चालला जातो. ओके. आणि तो नायट्रोजन आपल्या वनस्पतीला उपयुक्त ठरत नाही. फूड पॉइझनिंग. फूड पॉइझनिंग म्हणजेच काय? अन्न जे आहे विषबाधा जी होते ती क्लॉस्ट्रिडियम आणि साल्मोनेला सारखे जीवाणू अन्न पदार्थ खराब करतात आणि त्याच्यामुळे काय होतं मग विषबाधा होते. क्लॉस्ट्रिडियम आणि साल्मोनेला. तसंच बॅक्टेरिया एक आहे साल्मोनेला टायफी. त्याच्यामुळे काय होतं साल्मोनेलामुळे अजून एक टायफीमुळे कोणता टायफी हा साल्मोनेला टायफी याच्यामुळे कोणता आजार होतो तुम्हाला काय म्हणतात त्याला टायफॉइड. काय होतो? टायफॉइड. तर हे सगळे काय आहे आजार निर्माण करणारे किंवा हानिकारक बॅक्टेरियाज आहे. आणि इथेच तुमचं कंप्लीट होत आहे आता आपलं किंगडम मोनेरा. सृष्टी मोनेरा. तर सृष्टी मोनेरा मध्ये आपण काय बघितलं? जीवाणू. ठीक आहे. इथे आपण एक रिव्हिजन छोटीशी बॅक्टेरियाचा किंगडम आहे हा जीवाणू. मग बॅक्टेरियाचे आपण प्रकार बघितले आकारावरनं आणि याच्या त्याच्या केशाभिका आहे का नाही किंवा त्यांच्या सेल वॉलवरनं. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅक्टेरियाचे पण जे आपण प्रकार आहे ते बघतो ते कोणते कोणते बघितले. एक आता आपण बघितलं पहिलं आपण बघणार सायनोबॅक्टेरिया, आर्कीबॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, त्याच्यानंतर मायकोप्लाझ्मा आणि ॲक्टिनोमायसिट्स हे आपण सगळे बघितले. ओके. यात सगळ्यात प्राचीन जे आपण म्हणतो पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेस कोणते होते? आर्कीबॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया म्हणजेच काय यांना आपण ट्रू बॅक्टेरिया म्हणतो. जे आता आपण बघतो आहे सगळे बॅक्टेरिया जे नंतर तयार झाले आहेत हे आहे यू बॅक्टेरिया. मायकोप्लाझ्मा म्हणजे सगळ्यात सूक्ष्म पेशी जी आहे आता सजीवांमध्ये ती कोणाची आहे? मायकोप्लाझ्माची. ठीक आहे. आणि मायकोप्लाझ्माला पेशी भित्ती का नसते आणि हे त्रासदायक असतात आपल्यामध्ये बहुतेक श्वसन संस्थेचे आजार पसरवतात. ओके. तर हे आपण जरा किंगडम मोनेरा बद्दल बोललो आहे. ठीक आहे. आपल्याला जो नेक्स्ट टॉपिक असणार आहे आता किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंगाय. ओके. तर इथेच आता आपला लेक्चर संपत आहे. कोणाला सामान्य विज्ञानचे ऍडमिशन फक्त ह्या टॉपिकसाठी घ्यायचे असेल तरी तुम्ही घेऊ शकता. त्याची फीज असणार आहे 999 आणि तुम्हाला इंटिग्रेटेड बॅच पण जॉईन करायची असेल तर ते पण तुम्ही करू शकतात. आणि लक्षात ठेवा सामान्य विज्ञान हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला प्रत्येक परीक्षा म्हणजे राज्यसेवा असेल ग्रुप बी म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप सी 1 सेवा CDPO प्रत्येक परीक्षामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञानावर प्रश्न विचारले जातात. सो खूप इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. ओके. सो नेक्स्ट टॉपिकला आता भेटूयात. टिल नाउ थँक्यू.